राम राम मंडळी. तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आलो आहोत गोव्याला. आता आपल्याला जायचं आहे कोलवा बीचवर. तर हे तुम्ही बघू शकता, आपली सगळी मित्रमंडळी गाडीमध्ये आहे. आपण आपल्या रूमकडे जात आहोत. आपली रूम कोलवा बीचकडे आहे. तर हे आपल्या रूममधून व्ह्यू येते बघा मित्रांनो. हे असा नजारा आहे. तर बघा मित्रांनो, आपण कोलवा बीचवर आलो आहोत. इथे खूप गर्दी आहे. सगळेजण खूप एन्जॉय करत आहेत. हे बघा, खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. खूप गर्दी आहे इथं. कोलवा बीच साऊथ गोवामध्ये आहे. साऊथ गोवामधला सर्वात मोठा बीच आहे. खूप जास्त गर्दी असते. तर मित्रांनो, इथं खूप मजा येत आहे. आम्ही तर खूप मजा केलो आहोत त्या बीचवरती. खूप एन्जॉय, खूप ध्यान केलं आहोत. बिहाइंड द कॅमेरा खूप सारे सीन्स आम्ही कॅप्चर केले आहेत. खूप मजा आली. हे आपला भाव आहे ओम्या. आपण 4-5 जण मिळून मित्र चाललो आहोत गोव्याला. ठीक आहे बघा, इकडं खूप सारे टुरिस्ट आले आहेत फिरायला, बघायला, एन्जॉय करायला. इथं खूप सारे लोक एन्जॉय करतात, मस्त मजा करतात. पाण्यामध्ये खूप मजा येते. मला तर असं वाटते प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये एकच गोव्याला यायला पाहिजे. खूप एन्जॉय करता येते गोव्याला, खूप मजा येते. हे बघा, हे बघा इकडं. तर हे तुम्ही बघू शकता, आपण सध्या नॉर्थ गोव्यामध्ये आहोत. नॉर्थ गोव्यामधला हा सर्वात मोठा बीच आहे बागा बीच. इथं पण खूप क्राऊड असते. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर आहे बागा बीच. हे बघा, इथं पाणी पण खूप जास्त आहे, गर्दी पण खूप जास्त आहे. इथं खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. आणि इकडे बागा बीच इथे नॉर्थ गोव्यामध्ये इथं शॉपिंग करण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तर जवळजवळ कलुंगा बीच आहे, अंजुना बीच आहे. आता आपण आलो आहोत डॉल्फिन पॉईंटकडे. इकडं आपण डॉल्फिन बघायला जाणार आहोत. कुणाच ठाऊक दिसेल का नाही दिसेल, असो, बघूयात चला. तर हे आपण इकडं आलो आहोत डॉल्फिन बघण्यासाठी. डॉल्फिन तर काही दिसली नाही. खूप साऱ्या होडी दिसल्या थांबलेल्या, नाव दिसल्यात खूप सारी. मस्त पाणी आहे, खूप मजा येत आहे बोट रायडिंग करताना. तरी बघा मित्रांनो, आपण क्लोजर आलो होता, तर आपण खूप सारा एन्जॉय केला होता. या